Hello students, today we are going to learn subject mathematics in scholarship examination standard 5th. तर हे पेपर फर्स्टचं डायजेस्ट आहे स्कॉलरशिपचं 5th स्टँडर्डचं इंग्लिश प्लस मॅथमॅटिक्स. तर त्यापैकी मॅथमॅटिक्स साठी 100 मार्क्स आहेत तर इंग्लिशसाठी 50 मार्क्स आहेत आणि त्यामधला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये युनिट 7 पिक्टोग्राफ्स हे युनिट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 36 लेसन पिक्टोरियल इन्फॉर्मेशन रीड अँड अंडरस्टँड. सुरुवातीला आपण वाचून घेऊया काय दिलेलं आहे. डेटा इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स गिविंग स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. देर आर डिफरंट वेज इन विच डेटा कॅन बी क्लासिफाईड. पिक्टोग्राफ इज वन ऑफ दीज. It is colorful and very easy to understand. It gives information of data in the form of pictures of objects. आता पिक्टोग्राफ्सवरची जी एक्झाम्पल्स तुम्हाला येतात स्कॉलरशिपमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायला चान्स आहे. म्हणजे हे खूप सोपा टॉपिक आहे हा आणि याच्यावरचे क्वेश्चन जर परीक्षेमध्ये आले तर मार्क्स जात नाहीत. आता पाहूया फर्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलेली आहेत. Which of the following scales is appropriate to represent the following information as a pictograph? Types of trees and number of trees are given. Neem 75, jamun 50, eucalyptus 100, mango 125. आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. भाग काय म्हटलेलं आहे. Explanation. Here the number mentioning the trees are multiples of 5 and 25. Taking one picture is equal to 5 trees. The number of pictures showing the number of trees will be somewhat large. So the appropriate scale is one picture is equal to 25 trees. This is the third alternative. Circle third is darkened. म्हणजे आता यापैकी साधारण आपण पाहायचं की कसं काय आहे. तर पहा आता इथे काय म्हटलंय 1 पिक्चर इज इक्वल टू 5 ट्रीज. पण त्याचं आहे का बरोबर वाटतंय का. मग जर 1 पिक्चर इज इक्वल टू 5 ट्रीज असं जर दाखवलं तर एवढी सगळी पिक्चर ड्रॉ करता येतील का. नाही येणार. म्हणजे हा ऑप्शन बरोबर वाटत नाही. पुढे काय म्हटलंय 1 पिक्चर इज इक्वल टू 15 ट्रीज. पण मग 15च्या टेबलमध्ये 50 येत नाहीत. म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर वाटत नाही. 1 पिक्चर इज इक्वल टू 25 ट्रीज. पहा 25च्या टेबलमध्ये 75 आहेत, 50 आहेत, 100 आहेत आणि 125 आहेत. आणि समजा 1 पिक्चर इज इक्वल टू 25 ट्रीज असं कन्सिडर केलं तर नीमचा नंबर दाखवलेला आहे 75. म्हणजे त्या ठिकाणी 3 पिक्चर ड्रॉ करावे लागतील. म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट वाटतोय. 4 नंबरचं काय आहे 1 पिक्चर इज इक्वल टू 10 ट्रीज. पण 75 तर 10च्या टेबलमध्ये येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला असणार आहे थर्ड असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत या पेजवरती. आधी पहिल्यांदा पिक्चर पाहून घेऊया कसं काय दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 2 and 3. द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन शोज द टाइप्स ऑफ शॉप्स अँड द नंबर ऑफ शॉप्स. आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट. या ठिकाणी टाइप्स ऑफ शॉप्स दिलेलं आहे आणि या ठिकाणी नंबर ऑफ शॉप्स दिलेलं आहे. फूड आयटम्स 1 2 3 4 5 6. टोटल पिक्चर्स किती दाखवलेली आहेत 6 पिक्चर्स. टॉईज मग टॉईजची किती शॉप्स आहेत 1 2 3 4 5 पिक्चर्स दिलेली आहेत. क्लोथ्स 1 2 3 4 शूज 1 2 3 आणि शेवटला स्केल दिलेली आहे की एक पिक्चर याचा अर्थ काय होतो 10 शॉप्स.
एक पिक्चर, याचा अर्थ काय होतोय 10 शॉप्स. क्वेश्चन, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ शॉप. टोटल नंबर ऑफ शॉप विचारले, किती आहेत ती. मग टोटल नंबर ऑफ शॉप पाहूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 हे आन्सर मिळालं. पण एक पिक्चर म्हणजे 10 शॉप्स आहेत. मग 18 10 किती झाले 180. म्हणजे 180 हे आन्सर करेक्ट आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन द नंबर ऑफ शॉप्स ऑफ फूड आयटम्स अँड दोज ऑफ शूज. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, डिफरन्स विचारलेला आहे. कशातला डिफरन्स विचारलेला आहे की शॉप्स, कसली शॉप्स तर फूड आयटम्सची शॉप्स किती आहेत आणि शूजची किती आहेत. मग फूड आयटम पाहूया किती आहेत ती. 1 2 3 4 5 6 6 पिक्चर्स झाली. आणि शूजची किती झाली 1 2 3 3 झाली. मग 6 - 3 किती तर 3 येतील. पण 3 मल्टिप्लाइड बाय 10 जर केलं तर आन्सर किती येतं 30 आन्सर येतं. ठीक आहे, हे पहा या ठिकाणी 30 आन्सर आलेलं आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. एक्सरसाइज 36. Answer the questions given below. Each of the pictorial information. Pictograph indicates the number of students learning to play musical instruments. आता या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स कोणती कोणती आहेत ते दिलेलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि खाली स्केल दिलेली आहे. हे महत्त्वाचं आहे. 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. मग तबला, हार्मोनियम, फ्ल्यूट, गिटार अशी इथे इन्स्ट्रुमेंटची नावं दिलेली आहेत. आणि इथे समोर काय दाखवलेलं आहे तुम्हाला काही स्माइली दाखवलेले आहेत. आता एक स्माइली म्हणजे काय तर 10 स्टुडंट अशी स्केल दिलेली आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स इन ऑल आर लर्निंग टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. इन ऑल म्हटले. इन ऑल म्हणजे काय सर्व जेवढे आहेत तेवढे काउंट करायचे. जेवढे स्माइली दिलेले आहेत ना तेवढे काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 10 जा 160. पहा 160 आन्सर आलेला आहे. सेकंड क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट इज लर्न्ड बाय द लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स. लिस्ट म्हणजे काय सगळ्यात कमी. असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे की सगळ्यात कमी स्टुडंट ते शिकत आहेत. तर जर पाहिलं तर या ठिकाणी 2च स्माइली दिसत आहेत. मग इथे काय विचारले तुम्हाला इन्स्ट्रुमेंट विचारले कोणतं आहे तर फ्ल्यूट हे इन्स्ट्रुमेंट आहे. फ्ल्यूट आन्सर काय येणार आहे फ्ल्यूट. म्हणजे आन्सर चॉईस ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द पिक्टोग्राफ इंडिकेट्स द नंबर ऑफ सॅपलिंग्स इन अ नर्सरी. 2020 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. सॅपलिंग्स इन द नर्सरी, नंबर ऑफ सॅपलिंग 1 पिक्चर इज इक्वल टू 10 सॅपलिंग्स. पाहूया काय काय आहेत दिलेलं. रोज, हिबिस्कस, चंपा, जॅस्मिन. हाऊ मेनी सॅपलिंग्स इन ऑल आर देअर ऑफ हिबिस्कस, चंपा अँड जॅस्मिन. बघा काय दिलेलं आहे. नाही तर इन ऑल म्हटल्यानंतर सगळीच काउंट करणार, तसं नाही करायचं आहे. हिबिस्कस, चंपा अँड जॅस्मिन म्हणजे रोजला कन्सिडर करायचं नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 10 जा 80 म्हणजे 80 हे आपलं करेक्ट आन्सर. हाऊ मेनी मोर नंबर ऑफ सॅपलिंग्स आर देअर ऑफ रोज अँड जॅस्मिन दॅन दॅट ऑफ हिबिस्कस. आता पहिल्यांदा पाहूया रोज आणि जॅस्मिनची किती आहेत. मग रोज आणि जॅस्मिनची किती झाली 1 2 3 4 5. पहा 5 झाली. रोज आणि जॅस्मिन मिळून बघा इथे लिहून दाखवते मी तुम्हाला. रोज आणि जॅस्मिन मिळून किती झाली 5. म्हणजे किती झाली 5 × 10 इज इक्वल टू 50 झाली.
ठीक आहे. आता हिबिस्कसची किती आहेत दाखवलेले 1 2 3 4 किती दाखवलेले आहेत 4 दाखवलेले आहेत. मग 4 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 40 झाले. पण विचारलेलं काय हाऊ मेनी मोर नंबर ऑफ सॅपलिंग्स ना, म्हणजे दोघांमधला डिफरन्स. मग 50 मायनस 40 50 मायनस 40 जर केले तर आन्सर येणार आहे 10. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे 10 हे आपलं आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊया. द पिक्टोग्राफ इंडिकेट्स द नंबर ऑफ पॅसेंजर्स युजिंग व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेकल्स. आता इथे व्हेकल्स दिलेली आहेत तुम्हाला. बस दाखवलेली आहे, ट्रेन आहे, एरोप्लेन आहे, कार आहे आणि इथे पॅसेंजर्स दिलेले आहेत. 1 पिक्चर इज इक्वल टू 5 पॅसेंजर्स. इथे स्केल बदलली ना, मगापासून 10 अशी स्केल होती पहा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स. टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स विचारलेत किती आहेत ते. मग मोजूया किती आहेत टोटल नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ठीक आहे. मग 21 फायजा किती झाले 21 फायजा 105 म्हणजे आन्सर आलं 105. हाऊ मेनी पीपल ऑल टुगेदर ट्रॅव्हल बाय बस ऑर कार. काय म्हटलेलं आहे हाऊ मेनी पीपल ऑल टुगेदर ट्रॅव्हल बाय बस ऑर कार. मग बस पहा कुठे दिसते 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आले टोटल 13. पण काय म्हटलंय 1 पिक्चर इज इक्वल टू 5 पॅसेंजर. मग 13 फायजा 65 13 फायजा 65 म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं 65 आन्सर येणार आहे. पुढे पाहूया 4th पिक्चर. The pictograph indicates the number of students playing different games. आता हा क्वेश्चन सुद्धा 2021 मध्ये आलेला होता. फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो आणि 1 प्लेयर म्हणजे 25 स्टुडंट असं दाखवलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स आर कबड्डी प्लेयर्स टू द बास्केटबॉल प्लेयर्स. हाऊ मेनी टाइम्स आर कबड्डी प्लेयर्स टू द बास्केटबॉल प्लेयर्स. आता कबड्डी प्लेयर पाहूया पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6 पिक्चर्स झाली. आता बास्केटबॉल पाहूया कुठे गेले बास्केटबॉल. किती आहेत 1 2. मग आता किती पट आहेत असं विचारलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स विचारलं ना, म्हणजे डिवायडेशन करावं लागेल. म्हणजे आता हे 6 आहेत आणि हे 2 आहेत. मग 6 डिवायडेड बाय 2 असं जर केलं तर किती आन्सर येतं 6 डिवायडेड बाय 2 3 आन्सर येतं. बरोबर आहे. म्हणजे त्यातलं करेक्ट आन्सर काय येईल आपलं तर 3 हे करेक्ट आन्सर येणार. बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ क्रिकेटर्स अँड बास्केटबॉल प्लेयर्स लेस दॅन द नंबर ऑफ फुटबॉल प्लेयर्स अँड कबड्डी प्लेयर्स. बघा पहिल्यांदा आपण लिहून घेऊया इथे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. काय म्हटलंय क्रिकेटर्स अँड बास्केटबॉल. क्रिकेटर्स अँड बास्केटबॉल. मग क्रिकेट खेळणारे किती 1 2 3 4 5 किती पिक्चर दाखवलेले आहेत 5 पिक्चर दाखवलेले आहेत. बास्केटबॉलवाले किती आहेत 2च आहेत. मी ते 2 लिहून घेऊया. पुढे म्हणजे टोटल किती झाले हे टोटल झाले 7. आता काय म्हटलंय फुटबॉल प्लेयर आणि कबड्डी प्लेयर. फुटबॉल प्लेयर आणि कबड्डी प्लेयर. मग फुटबॉलवाले किती जण आहेत 4 ना 4 आणि कबड्डी खेळणारे किती जण आहेत 1 2 3 4 5 6 आहेत. म्हणजे टोटल किती झाले तर 10 झाले ना. हे टोटल 4 + 6 10 झाले. म्हणजे
जर यातला डिफरन्स आपण कन्सिडर करतोय तर किती येतोय तो डिफरन्स 10 - 7 3 आणि 3 मल्टिप्लाइड बाय किती करावं लागेल 25 इज इक्वल टू आन्सर मिळालं 75. 25 3 जा 75 किती आन्सर येणार आहे 75 हे आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर आता डायरेक्ट लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया आणि हा लेसन संपवूया. द पिक्टोग्राफ इंडिकेट्स द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड सब्जेक्ट दे लाईक. 2019 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे पहा. सब्जेक्ट लाइक्ड बाय स्टुडंट्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. मॅथ्स, मराठी, सायन्स, ड्रॉइंग. व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट्स अबाउट हुम द इन्फॉर्मेशन इज गिवन इन पिक्टोरियल डायग्रॅम. पाहूया. आता ओव्हरऑल सगळे स्टुडंट विचारलेलं आहे, असा पर्टिक्युलर सब्जेक्ट विचारलेला आहे का नाही आहे. चला स्माइली काउंट करायचं डायरेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आले 13. पण एक स्माइली म्हणजे 6 स्टुडंट्स. मग 13 मल्टिप्लाइड बाय किती करावं लागेल आपल्याला 6 करावं लागेल. म्हणजे आन्सर किती येईल 13 6 जा 78. बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ स्टुडंट्स लाइकिंग मॅथ्स मोर दॅन द नंबर ऑफ स्टुडंट्स लाइकिंग सायन्स. हे असं हाऊ मच विचारलं म्हणजे काय, आता त्यातला डिफरन्सच कन्सिडर करावा लागेल. पहिल्यांदा मॅथ्स बघूया. 1 2 3 4 4 स्माइली झाले. नंतर सायन्सचे किती स्माइली आहेत 2. मग 4 - 2 किती येणार 2 येणार. मग 2 मल्टिप्लाइड बाय 6 किती येईल 6 2 जा 12. 12 हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आता जेवढी एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये तेवढी सगळीच घेणं शक्य नाही. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेली आहेत पिक्टोरियल इन्फॉर्मेशन या टॉपिकवरती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमचा या ठिकाणी शेवटचा क्वेश्चन पाहिला की नाही, तर की या ठिकाणी काय दिलेलं आहे तर सब्जेक्ट लाइक्ड बाय स्टुडंट आणि नंबर ऑफ स्टुडंट. तर तुमचा सुद्धा आवडता सब्जेक्ट कोणता आहे हे मला कमेंटमध्ये सांगा.